महाराष्ट्रातील शिक्षणाचं खासगीकरण, सर्व विभागातील कंत्राटीकरणाच्या सरकारी धोरणाच्या विरोधात संगमनेरात प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक कर्मचारी यांनी या विराट मोर्चामध्ये सहभाग घेतला होता। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे यांनी या विराट मोर्चाचं नेतृत्व केलं। यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील सहभाग घेतला होता। संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं असून यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शेकडोच्या संख्येनं विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते। तालुक्यातील विद्यार्थी पालक, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना आणि शासकीय निमशासकीय संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विचित्र निर्णयांच्या विरोधात राज्यामध्ये असंतोष असून सरकारी छोट्या शाळा बंद केल्यावर सर्वसामान्य माणसांची मुलं लांब असणाऱ्या शाळांमध्ये जाऊ शकत नाही। लहान शाळा बंद केल्यानंतर भावी पिढीचं नुकसान होईल। शिक्षणाच्या बाबतीत शासनाचे निर्णय चुकीचे असून त्याविरोधात हा मोर्चा काढल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं। कंत्राटीकरणाचा शासनानं मागे घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। कंत्राटीकरण सरकारी नोकरीला लागलेली कीड असून कुठल्याच विभागामध्ये कंत्राटीकरण असू नये असंही तांबेंनी म्हटलं। की सध्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या आणि विचित्र अशा निर्णयांच्या विरोधात संपूर्ण राज्यामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। विशेष करून ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा ज्या सरकारी शाळा आहेत ज्याच्यामध्ये आपण शिक्षणाचा अधिकार आणला आणि एक विद्यार्थी जरी असेल तरी ती शाळा चालली पाहिजे ही भावना घेऊन शिक्षणाचा अधिकार या देशामध्ये लागू झाला। आता नवीनच संकल्पना आली की समूह शाळा करा आणि छोट्या छोट्या शाळा बंद करा। छोट्या शाळा जर बंद केल्या तर जो सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, आदिवासी माणूस आहे, गरजवंत माणूस आहे, त्याचे जे मुलं आहेत जे लांबच्या शाळांमध्ये जाऊ शकत नाही ते शाळांपासून वंचित राहतील, ते शाळांमध्ये जाणार नाही। शेवटी यांनी नुकसान जे आहे ते भावी पिढीचं आपलं होणार आहे आणि म्हणून या शिक्षणाच्या विषयामध्ये जे चुकीचे निर्णय या ठिकाणी सुरू झालेले आहेत शासनाच्या माध्यमातून त्याच्या विरुद्ध, शिक्षण विभागाच्या विरुद्ध हा मोर्चा आहे। कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे निर्णय मागच्या काळांमध्ये सरकारांनी घेतले आणि सगळ्या सरकारांनी कंत्राटीकरणाच्या बाजूने खऱ्या अर्थाने भूमिका घेण्याचं काम केलं। त्याच्याही विरुद्ध आज हा मोर्चा आहे आणि संगमनेरमध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी असतील, नागरिक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, अनेक लोक जे या शिक्षणाची काळजी ज्यांना या देशातल्या आणि राज्यातल्या शिक्षणाची काळजी ज्यांना आहे ते लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। हे बघा, कंत्राटीकरणाचा निर्णय जो शासनाने मागे घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि कंत्राटीकरण हे एक लागलेली सरकारी नोकरीला लागलेली कीड आहे आणि ती तातडीने काढून टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कुठल्याच विभागामध्ये कंत्राटीकरण असता कामा नये या मताचे आम्ही आहे आणि तो निर्णय शासनाने मागे घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। मात्र शिक्षण विभागामध्ये जे आता नवीन जे म्हणजे शिक्षणाची प्रयोगशाळा करण्याचं काम महाराष्ट्र शासनामध्ये चालू आहे। रोज एखादा अधिकारी यावा आणि त्याच्या मनात येईल त्यांनी निर्णय घ्यावा हे मला असं वाटतं कुठेतरी बंद झालं पाहिजे। त्याच्या विरुद्ध हे आंदोलन आहे। तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही शासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत भारतामध्ये 30 कोटी लोक निरक्षर असून निरक्षरांची संख्या वाढवणार का असा सवाल करत शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करण्याचा प्रकार सुरू असल्याचं म्हटलं। तुम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण हिरावून घेत आहात। आपल्यापेक्षाही गरीब राष्ट्र शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात। आमचं हे आंदोलन म्हणजे आक्रोश असून सरकारनं निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाने 3 निर्णय घेतलेले आहेत। त्यापैकी तो जो काही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करण्याचा निर्णय काल शासनाने मागे घेतला, आम्ही त्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो। परंतु मुळातच असे निर्णय घेत असताना शासनाने विचार करायला पाहिजे की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा निर्णय घेतल्यानंतर ते अत्यंत चुकीचं आहे, तिथे आरक्षण नाही, कंपन्या कशा पद्धतीने भरती करणार याच्याबद्दल माहिती नाही, पण तो निर्णय मागे घेतलेला पुन्हा तो मागच्या दाराने किंवा तो लागू करू नये। आमची दुसरी महत्वाची मागणी मुळात अशी आहे की शासनाने जे काही आता तिथे जवळजवळ 9000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे त्यांना त्या प्रस्तावित कमी पटाच्या शाळा, आता ह्या शाळा कुठे आहे? त्या दुर्गम भागामध्ये ते कोण शिकतं? तिथे आदिवासी मुलं शिकतात, तिथे गरीब शेतकऱ्यांची मुलं शिकतात आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्या शाळा बंद करत असताना आता 2 लाख मुलांचं त्या ठिकाणी होणार आहे। आजच भारतामध्ये 30 कोटी लोक हे निरक्षर आहेत। तुम्ही निरक्षरांची संख्या वाढवणार का? आणि शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करत असताना 1 किलोमीटरमध्ये शाळा तुम्हाला बंद करता येणार नाही, तर तुम्ही शिक्षण हक्क कायद्याचं उल्लंघन करतात, ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत चुकीचं आहे। कारण तुम्ही मुलींचं शिक्षण हिरावून घेताय, वंचित घटकाचं शिक्षण हिरावून घेताय।
सामूहिक शाळा हा प्रयोग त्या ठिकाणी अनेकांनी सांगितले की तो योग्य नाही, शिक्षण तज्ञांनी सांगितलेलं तो योग्य नाही. तिसरा जो मुद्दा आहे की 65,000 शाळा या कंपन्यांकडे देणार आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. आजही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतील, कंपन्या असतील, त्यांचा CSR देतात ना. तर शासनाने एकत्रित करून आम्हाला कुणाच्या कंपनी त्यांना CSR देणं आमचा विरोध नाहीये, तर तुझ्या शाळा तुम्ही त्यांच्या ताब्यात देणार, तिथं शिक्षकांचं प्रशिक्षण त्या शाळा ते कंपन्या करणार आणि त्याच्यातून सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर आमचा मूळ मुद्दा असा आहे की शिक्षण देणं, आपण शिक्षण हक्क कायदा केलाय, जरी त्या 8वीपर्यंत कायदा असला तर मुळात तो 12वीपर्यंत असावा अशी सगळ्यांची आग्रही मागणी. त्या 12वीपर्यंत शिक्षण विनाअट सरसगट, त्यामध्ये कुठलाही अपवाद न आणता सर्वांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाला टाळता येणार नाही. त्यासाठी शिक्षणावर खर्च जो आहे तो शासनाने अधिक प्रमाणामध्ये केला पाहिजे. आज हजारो शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत, पोर्टल बंद आहे, 5 वर्ष झाले शिक्षण भरती बंद आहे. असं कुठं असतं का? युवकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न उद्ध्वस्त करणारा सर्व विभागातील कंत्राटीकरणाचा निर्णय मागे घेण्यात यावा. राज्यातील 65,000 सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय रद्द करा. जिल्हा परिषदेच्या 15,000 शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना रद्द करा आणि GDPच्या 10% खर्च शिक्षणासाठी करावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहेत. एसएन मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट, संगमनेर.